नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हा सुंदर असा टेबल रनर बनवायला शिकणार आहोत। अगदी साधा सोपा टेबल रनर आहे आणि पहा ही जी चौकोनाची डिझाइन झालेली आहे, हे डिझाइन तुम्ही पाहिजे तशी पुढे वाढवून घेऊ शकता आणि तुम्हाला हवा तेवढा मोठा हा टेबल रनर बनवून घेऊ शकता। चला तर हा टेबल रनर कसा बनवायचा ते आपण पाहूयात। हा टेबल रनर बनवण्यासाठी मी ही अशी क्रीम रंगाची लोकर घेतलेली आहे आणि ह्या टेबल रनरसाठी आपल्याला केवळ 60 ग्रॅम लोकर लागणार आहे। त्यानंतर हे 2.5 mm चं क्रोशे हुक घेतलेलं आहे। चला तर आपण हा टेबल रनर बनवायला घेऊया। सर्वप्रथम आपण एक मॅजिक सर्कल घेऊया। अशा प्रकारे हे मॅजिक सर्कल बनवून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। सेम त्याच सर्कलमध्ये हा दुसरा खांब आणि हा एक तिसरा खांब, असे 3 खांब घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे घ्यायचे आहेत 1 2 चेन। सेम त्या सर्कलमध्ये पुन्हा एकदा 1 2 आणि हा एक 3 चेन घ्यायचे आहेत, सॉरी 3 खांब घ्यायचे आहेत। आता हे मॅजिक सर्कल जे आहे हे असं क्लोज करून घेऊया आपण। इथे ह्या ठिकाणी 3 खांब 2 चेन आणि 3 खांब अशी ही शेल तयार झालेली आहे एक प्रकारची। आता इथे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे आणि हे जे पुढचे 2 खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे। म्हणजे हे 3 खांब आहेत असेच विणायचे आहेत, 1 आणि 2। त्यानंतर 2 चेनचा हा जो गॅप आहे, ह्या गॅपमध्ये आपल्याला शेल विणायची आहे। 1 2 खांब 2 चेन आणि पुन्हा एकदा 2 खांब, 1 2। ह्यानंतर हे जे पुढचे 3 खांब आहेत त्या खांबांवर प्रत्येकी एक एक खांब विणायचा आहे। 1 2 आणि हा एक 3। अशा प्रकारे आता पुन्हा एकदा 1 2 3 हा झाला आपला खांब। टर्न करायचा आहे, पुढच्या प्रत्येक खांबावर एक एक खांब, 1 2 3 4। 5 खांब होते, त्याच्यावर आपले हे 5 खांब झाले। आता हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये पुन्हा एकदा शेल विणायची आहे। 1 2 खांब 2 चेन आणि 2 खांब। आता हे जे पुढचे 5 खांब आहेत त्या खांबांवर प्रत्येकी एक एक खांब, 1 2 3 4 एक 5। पुन्हा एकदा 3 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 टर्न करायचं आहे, प्रत्येक खांबावर एक खांब, 1 2
3 4 5 6 हा जो गॅप आहे याच्यामध्ये शेल विणायची आहे. 1 2 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. पुन्हा पुढच्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. तीन चेन घ्यायचे आहेत. आता 3 चेन घेतल्यानंतर टर्न करायचा. पुन्हा सगळ्या खांबांवर खांब, ह्या शेलमध्ये शेल, खांबांवर खांब, 3 चेन, टर्न. ह्या प्रकारे आपल्याला जेवढा मोठा चौकोन हवा तेवढा आपण विणून घ्यायचा आहे. तर हा चौकोन मी आता विणून घेते. अगदी ह्याच प्रकारे विणायचं आहे. प्रत्येक खांबावर खांब, शेलमध्ये शेल, खांबांवर खांब, शेलमध्ये शेल. ते मी हे विणून घेते. त्यानंतर मी किती ओळी विणल्या ते तुम्हाला मी दाखवते. आता हे आपल्या 1 2 3 आणि 4 ओळी झालेल्या आहेत. त्याच्यावर मी विणून घेते. आता आपला हा चौकोन पूर्ण झालेला आहे. ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 ओळी झालेल्या आहेत. आणि हे इथून 32 खांब आणि इथून 32 खांब असे 32 खांब झालेले आहेत. त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 4 5 चेन घ्यायचे आहेत. टर्न करायचं आहे. सेम त्याच खांबावर एक खांब घ्यायचा आहे. त्यानंतर 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. ह्यातले 5 खांब स्किप करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6व्या खांबावर लूप तयार करायचा आहे. एक खांब, 2 चेन आणि एक खांब. सेम 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. इथून 1 2 3 4 5 खांब स्किप करायचे आहेत आणि 6व्या खांबावर लूप तयार करायचा आहे. एक खांब, 2 चेन आणि एक खांब. 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 खांब स्किप करायचे आहेत. 6व्या खांबावर लूप तयार करायचा आहे. एक खांब, 2 चेन आणि एक खांब. एक 2 3 4 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 खांब स्किप करून 6व्या खांबावर लूप तयार करायचा आहे. एक खांब, 2 चेन आणि एक खांब. 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. तर इथे 1 2 3 4 आणि हे 5 खांब स्किप करायचे आहेत आणि हे पुढचे 2 खांब आहेत. त्या 2 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब घ्यायचा आहे. 1 आणि 2. त्यानंतर ही शेल आहे. ह्या शेलमध्ये शेल विणायची आहे. 2 खांब, 1 2 2 चेन आणि 2 खांब.
1 2. ह्या पहिल्या 2 खांबांवर एक एक खांब, 1 2. त्याच्यानंतर 5 चेन, 5 खांब स्किप करून 6व्या खांबावर लूप ह्या प्रकारे इथपर्यंत विणून घेऊया. आता हे आपण इथपर्यंत लूप विणून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5, ह्या बाजूने 5 आणि ह्या बाजूने 5 असे लूप तयार झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, ते 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 टर्न करायचं आहे. ह्या लूपमध्ये आपल्याला शेल तयार करायची आहे. 3 चेनचा हा पहिला खांब झालेला आहे, हा दुसरा खांब, तिसरा खांब. हे 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. 1 2 3. त्यानंतर 1 चेन घ्यायची आहे. हा जो 5 चेनचा लूप आहे ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन घ्यायची आहे. ह्या लूपमध्ये शेल, 1 2 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. 1 2 3. 1 चेन घ्यायची आहे. ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन, ह्या लूपमध्ये शेल, 1 2 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. 1 2 3. एक चेन घ्यायची आहे. लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन, लूपमध्ये शेल, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. एक चेन घ्यायची आहे. लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन, ह्या लूपमध्ये शेल, 1 2 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. एक चेन घ्यायची आहे. ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 चेन. आता हे जे खांब आहेत ह्या ठिकाणी 4 खांब आहेत. त्या 4ही खांबांवर प्रत्येकी एक एक खांब, असे 4 खांब येणार आहेत. 1 2 3 4. त्यानंतर ही शेल आहे. ह्या शेलमध्ये शेल येणार आहे. 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. पुन्हा हे 4 खांब आहेत. ह्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब. 1 2 3 4. एक चेन, सिंगल क्रोशे, 1 चेन. आता ह्या शेलमध्ये शेल,
इथे हा लूप तयार केलेला आहे. ह्या लूपमध्ये शेल, सिंगल क्रोशे, शेल, सिंगल क्रोशे ह्या प्रकारे इथपर्यंत विणून घेऊया. ही शेवटची शेल विणून घेतलेली आहे. ह्याच्यानंतर काय करायचं आहे, टर्न करायचं आहे आणि ह्या शेलचे जे खांब आहेत ह्या खांबावर अशा प्रकारे सिंगल क्रोशे घेऊन ह्या शेलच्या मध्ये यायचं आहे. इथे आल्यानंतर 1 2 3 4 5 हे 5 चेन म्हणजे 3 चेनचा एक खांब आणि 2 चेन. त्यानंतर त्याच ठिकाणी एक खांब घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे हा लूप तयार करायचा आहे. पुन्हा इथे 1 2 3 4 आणि 5 चेन घ्यायचे आहेत. आता ह्या पुढच्या शेलमध्ये एक खांब, 2 चेन, एक खांब असा लूप तयार करायचा आहे. 1 2 3 4 5 चेन, शेलमध्ये एक खांब, 2 चेन आणि एक खांब. 1 2 3 4 5 5 चेन, पुढच्या लूपमध्ये एक खांब, 2 चेन आणि एक खांब. 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 ह्या शेलमध्ये लूप तयार करायचा आहे. एक खांब, 2 चेन आणि एक खांब. 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. आता इथे हे जे खांब आहेत ह्या प्रत्येक खांबावर एक खांब आपल्याला घ्यायचा आहे. बघा इथे 1 2 3 4 5 आणि हा एक 6. हे 6 खांब झाले. त्यानंतर ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये पुन्हा शेल घालायची आहे. 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. 1 2. आता इथून पुढे प्रत्येक खांबावर एक एक खांब, त्याच्यानंतर 5 चेन, ह्या शेलमध्ये लूप, 5 चेन लूप, 5 चेन लूप इथपर्यंत विणून घेऊया. आता हे सगळे लूप आपण विणून घेतलेले आहेत. इथे आल्यानंतर 1 2 3 3 चेन टर्न करायचं आहे. ह्या लूपमध्ये शेल बनवायची आहे. 3 चेनचा पहिला खांब, हा दुसरा खांब, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. त्यानंतर एक चेन घ्यायची आहे. ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा एक चेन. हा जो लूप आहे ह्याच्यामध्ये 3 खांब, 2 चेन, 3 खांब अशी शेल घालायची आहे. एक चेन, सिंगल क्रोशे, एक चेन, शेल, एक चेन, सिंगल क्रोशे ह्या प्रकारेच विणत यायचं आहे. इथे आल्यानंतर एक चेन, सिंगल क्रोशे, एक चेन घेऊन ह्या प्रत्येक खांबावर खांब घालायचे आहेत. आता हे 1 2 3 4 5 6 7 8 खांब आहेत. हे 8 खांब, हा जो लूप आहे ह्याच्यामध्ये शेल, 2 खांब, 2 चेन, 2 खांब, पुन्हा हे 8 खांब, ह्या ठिकाणी एक चेन, सिंगल क्रोशे, शेल, सिंगल क्रोशे, शेल ह्या प्रकारे हा राऊंड विणून घ्यायचा आहे. आणि सेम ह्याच प्रकारे इथे शेल झाल्यानंतर पुन्हा टर्न करून असे लूप तयार होतील, नंतर शेल तयार होईल. ह्या सेम ओळी आपल्याला विणून घ्यायच्या आहेत. तर आधी मी हे विणून घेते आणि नंतर तुम्हाला सांगते मी किती शेलच्या ओळी विणलेल्या आहेत त्या. ह्या शेल्स आपल्या विणून झालेल्या आहेत. 1 2 3 4 5 6
7 लाईन्स झालेल्या आहेत शेलच्या. हा चौकोन होता, असाच इथे हा चौकोन तयार झालेला आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला विणत जायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आता इथे ही शेल विणून झाल्यानंतर ही लोकर इथे आपण कट करून घेऊयात. आणि ह्याच्या पुढे आपल्याला डिझाईन विणायची आहे. ह्या शेलच्या 7 ओळी झालेल्या आहेत आणि इथे हे जे खांब आहेत हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30 खांब इथे आलेले आहेत. तर आता आपल्याला ही शेल्सची डिझाईन आहे, ही शेल्सची डिझाईन इथे वर करायची आहे. तर त्यासाठी ही लोकर आपण जोडून घेऊया. आता ही जी शेल आहे ह्या शेलच्या ह्या गॅपमध्ये मी लोकर जोडून घेते. अशा प्रकारे. त्यानंतर इथे आपल्याला लूप तयार करून घ्यायचा आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब, 2 चेन आणि पुन्हा त्याच ठिकाणी आणखी एक खांब. जसे ह्या शेल तयार करताना आपण लूप बनवले होते तसेच लूप इथे बनवायचे आहेत. त्यानंतर 1 2 3 4 5 चेन घ्यायचे आहेत. आता सेम इथे 1 2 3 4 5 खांब सोडून 6व्या खांबावर लूप तयार करायचा आहे. 1 खांब, 2 चेन आणि 1 खांब. पुन्हा 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 खांब सोडून 6व्या खांबावर लूप तयार करायचा आहे. 1 खांब, 2 चेन आणि 1 खांब. 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 खांब सोडून 6व्या खांबावर लूप. 1 खांब, 2 चेन आणि 1 खांब. 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 खांब सोडून ह्या 6व्या खांबावर लूप तयार करायचा आहे. 1 खांब, 2 चेन आणि 1 खांब. आता पुढची डिझाईन तुम्हाला लक्षात आली असेलच. जसे इथे आपण हे 5 लूप तयार केले होते तसे इथे 1 2 3 4 5 लूप तयार झालेले आहेत. 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. आता इथे 1 2 3 आणि हे 4 हे 4 खांब सोडायचे आहेत आणि हे शेलचे जे 2 खांब आहेत त्या खांबांवर खांब घ्यायचे. 1 2. त्यानंतर ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये शेल घालायची आहे. 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. पुढच्या ह्या 2 खांबांवर खांब घालायचे आहेत. 1 आणि 2. त्यानंतर पुन्हा इथे 4 खांब सोडून 5व्या खांबावर ह्या प्रकारे लूप तयार करायचा आहे. त्याच्यानंतर 5 खांब सोडून 6व्या खांबावर लूप, 5 खांब सोडून 6व्या खांबावर लूप. ह्या प्रकारे जसे इथे हे 5 लूप विणले तसे इथले 5 लूप विणून घ्यायचे आहेत. तशा प्रकारे हे आपण लूप तयार करून घेतलेले आहेत. ह्या बाजूला 5 आणि ह्या बाजूला 5.
आता ह्याची पुढची डिझाईन सेम अशीच आहे, जसं ह्या चौकोनाच्या पुढे आपण हे विणलं होतं सेम तसंच इथे विणायचं आहे. हे टर्न करून ह्या लूपमध्ये शेल घालायची आहे. एक चेन सिंगल क्रोशे शेल, एक चेन सिंगल क्रोशे शेल, एक चेन सिंगल क्रोशे. आता ह्या ठिकाणी इथे दिसतंय, इथे प्रत्येक खांबावर खांब, ह्या शेलमध्ये शेल, खांबावर खांब, म्हणजे इथे आणखीन एक चौकोन तयार होईल. अशा प्रकारे आपल्याला हवे तेवढे चौकोन आपण ह्याच्या पुढे विणून घेऊ शकतो. अगदी हीच पद्धत आहे. हा पुढचा चौकोन तयार झाला की मग त्याच्या पुढे पुन्हा अशी लूप टाकून शेल घालायच्या. तर हा एक चौकोन झालेला आहे आपला, हा दुसरा झालेला आहे, हा तिसरा. आपला हा टेबल रनर आता तयार झालेला आहे. पहा 1 2 आणि इथे एक 3 असे मध्ये 3 असे चौकोन असलेला हा टेबल रनर बनवलेला आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला आणखी विणता येईल. जसं मी आधी दाखवल्याप्रमाणे इथे लोकर जोडून घ्यायची आणि मग डिझाईनला सुरुवात करायची. तुम्हाला जेवढा मोठा टेबल रनर हवा तितका मोठा तुम्ही मळून घेऊ शकता. आता हा साधारण किती मापाचा झाला ते मी तुम्हाला दाखवते. पहा, जर आपण ही डिझाईन आहे इथली, ह्या डिझाईनच्या ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत हा एवढा 18 इंचाचा आहे. आणि हे जे 3 त्रिकोण तयार झालेले आहेत इथून इथपर्यंत 22 इंचाचा, 18 बाय 22. ह्या डिझाईनकडे 18 आणि इथे 22 एवढ्या मापाचा हा टेबल रनर तयार झालेला आहे. तुम्हाला जितका रुंद किंवा जितका लांब बनवायचा असेल तितका तुम्ही मळून घेऊ शकता. तुम्हाला जितका मोठा हा टेबल मॅट बनवायचा असेल तेवढा तुम्ही मळून घेऊ शकता, ह्याच्या पुढे वाढून घेऊ शकता. आणि हे टेबल रनर तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा आणि तसं कमेंट करून सांगा की तुम्हाला हे टेबल रनर कसं वाटलं. धन्यवाद.